आंगनवाड़ी सेविकाएं अपनी मांगों को लेकर राज्यव्यापी आंदोलन कर रही है, जिसमें बड़ी संख्या में आंगनवाड़ी सेविकाएं शामिल हैं, जो राज्य सरकार से आर पार की लड़ाई लड़ रही है। तो आइए जानते हैं इस आंदोलन के संदर्भ में तथा अपनी मांगों को लेकर आंदोलनकारियों ने क्या कहा। आंगनवाड़ी सेविकाएं अपनी मांगों को लेकर राज्य सरकार के विरोध में आंदोलन कर रही हैं और वे राज्य सरकार के साथ आर पार की लड़ाई लड़ रही हैं और ऐसे में आंगनवाड़ी सेविकाओं ने अपनी मांगों को लेकर राज्य सरकार के खिलाफ जमकर नारेबाजी की। इस आंदोलन में बड़ी संख्या में आंगनवाड़ी सेविकाएं मौजूद थी। तो अपनी मांगों के संदर्भ में आंदोलनकारियों ने क्या कहा, आप स्वयं सुने उन्हें जुबानी। एक पेन्शन आणि मानधन वाढवणे, ग्रॅज्युएटी, तर ह्या 3 मागण्या आमच्या खूप वर्षापासून आम्ही लढा देत आहोत, पण सरकार काही लक्ष देत नाही आहे आणि आमच्यावर जे दबाव टाकत आहे, बीएलओचं काम करा, बीएलओचं काम आम्ही का करणार, शेवट शासनाचंच काम आहे, तरी घरी येऊन नोटीस देत आहेत, इकडे सुपरवायझरच्या धमक्या, आम्ही लॉक तोडू, अंगणवाडी तुमच्या बापाची आहे का, जरी आमच्या बापाची नसली पण आम्ही कार्यरत असल्यामुळे ती अंगणवाडी आमचीच आहे सध्या। तर असे खूप म्हणजे दबाव येत आहे। आमच्या त्या महिला मुंबईला गेलेल्या आहेत, 1 महिना पूर्ण झालं, 3 तारखेला मुंबईला गेल्या, एवढ्या अपेक्षा कष्ट करून आणि बिना रिझर्वेशन महिला तिथे मुंबईला गेल्या, पण तिथे पण काहीच असं अजून निर्णय घेतला नाही शासनाने। या शासनाचा आता करायचा काय असंच विचार पडला, पण आम्ही महिला काही कमी नाही, आम्ही दाखवून देऊ, आमची सरकारची जागा दाखवून देऊ आम्ही की आम्ही काय करू शकतो। आता 24 मध्ये इलेक्शन आहे आणि जसं गृहभेटीमध्ये आम्ही प्रत्येक पालकांना सांगत असतो, तसे आम्ही पालकांना सांगू शकतो की काय दडपशाही केली आमच्यावर आणि काय, आणि प्रत्येकाचाच प्रश्न आहे हा। तर सरकारने समजून घ्यावं की आम्ही महिला काही कमी नाही आहे। त्याच प्रकारे आज पूर्ण 1 महिना झाला, 1 महिना 1 दिवस आमचा संप सुरू आहे, तरी सरकारने काही निर्णय घेतला नाही आणि जोपर्यंत निर्णय घेणार नाही तोपर्यंत आमचा संप सुरूच राहणार आणि आम्ही माघार घेणार नाही। CTV के लिए वैभव यारकर की रिपोर्ट।